कुठेतरी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या संदर्भात एफआयआर दाखल झाली का, झालं असेल आणि लोकांना नेमकं काय आव्हान करायचं नाही, या संदर्भात जिल्ह्याच्या मला सगळ्याच नागरिकांना, सर्व जाती धर्माच्या नागरिकांना पालकमंत्री म्हणून हीच विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं कालचा दापोलीतला किंवा राजापूरमधला प्रकार घडला किंवा घडवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, या समाजकंटकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे आणि त्या ऐतिहासिक परंपरेचं जतन करत असताना जातीमध्ये धर्मामध्ये वाद निर्माण होते किंवा संघर्ष होईल अशा पद्धतीचं कृत्य कोणी करू नये ही पालकमंत्री म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे. कारण ज्या पद्धतीनं हे प्रकार घडत आहेत हे ठीक आहे, पोलिसांनी हस्तक्षेप केला किंवा या सगळ्या गोष्टी थांबवण्यात आल्या, पण असे वारंवार प्रकार घडू नये यासाठी हे जे कोण घडवत आहे त्यांना देखील अद्दल घडली पाहिजे या मताचा पालकमंत्री म्हणून माझं. गेली वर्षभर पाहिलं तर ह्या घटनांमध्ये वाढ झाली. यापूर्वी काही वर्ष 10 वर्ष 15 वर्ष पाहिलं तर तशा घटना घडलेल्या नव्हत्या. आता या 2-3 महिन्यामध्ये किंवा या चालू वर्षामध्ये या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते. मी सांगितलं ना, ही सुरुवात कुठून होते त्या मुळापर्यंत आपण पोचलं पाहिजे. शेवटी वादविवाद एवढ्यापर्यंत जातात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोण होतं कोण नव्हतं. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशाचं आराध्य दैवत म्हणून आपण बघतो त्यांचा वापर या सगळ्या गोष्टींमध्ये होऊ नये ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे. कारण जर आपण धर्मामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागलो तर मला असं वाटतं की हा त्रास सगळ्यांनाच होणार. जर कोण चुकत असेल तर त्याच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. देशप्रेमाबद्दलची माझी भूमिका ही देखील स्पष्ट आहे की जे देशावर प्रेम करतात, जे देशावर प्रेम करून या ठिकाणी नागरिक म्हणून राहतात त्यांना संरक्षण मिळालंच पाहिजे ही पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे. परंतु देशामध्ये राहून देशाच्या विरोधी कारवाई जर कोण करत असेल तर त्यांना अद्दल घडली पाहिजे ही देखील आमची. देशाच्या संस्कृतीच्या विरोधामध्ये जाऊन जर कोण काय करत असेल तर त्यांना देखील चाप लागला पाहिजे ही आमची भूमिका आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख हे दोन्ही देशाची आराध्य दैवत आहे. ज्यावेळी अबू आझमींनी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रास देणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं ट्विट केलं तर त्याच्या विरोधात त्याच्या निलंबनाची मागणी करणारा एकनाथ शिंदे साहेबांनंतरचा उदय सामंतच होता हे आपण सगळ्यांनी बघितलं. त्याच्यामुळे जे औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात त्यांचं तर समर्थन असूच शकत नाही. परंतु जे देशावर प्रेम करतात, आता माझ्याकडे आता खरं यादी नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम बांधव होते की नव्हते हे माझ्यापेक्षा तुम्ही इतिहास सगळ्यांनी वाचलेला आहे. तर मला असं वाटतं की याच्यावर चर्चा होणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाला आदर असला पाहिजे, मग तो कुठच्याही जाती धर्माचा असू दे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असला पाहिजे, आपल्या साधू संतांबद्दल असला पाहिजे, राष्ट्रसंतांबद्दल असला पाहिजे. याच्यामध्ये दुमत असण्याचं कारणच नाही. परंतु असे प्रकार घडवणारे कोण आहेत स्थानिक पातळीवरचे, या सगळ्या गैरसमजावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये हीच पालकमंत्री म्हणून माझी भूमिका. कालच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला, काही ठिकाणी गुन्हे नक्की दाखल झालेले आहेत, काही ठिकाणी समन्वयाची भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे, पोलिसांनी घेतलेली आहे. मी आता देखील एक अर्ध्या तासापूर्वी पोलीस अधीक्षकांची राजापूरमध्ये त्या ठिकाणी बोललो. आता इथे शांतता आहे. स्वतः त्या तालुक्याचे आमदार या सणांबद्दल नितांत आदर सरकार म्हणून आम्हाला आहे. त्याच्यामुळे कुठेही कुठचाही सण बंद करण्याचा अपप्रचार कोणी करू नये.